पण सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गॅस सिलेंडरचे भाव कमी केलेले आहेत. आणि आता होर्मुझमधून जे गॅस आणि जे क्रूड ऑइल आहे ते मोठ्या प्रमाणात आता येत आहे, त्यामुळं आता काही तशी अडचण राहिलेली नाही. मुंबईमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. मुंबईमध्ये काल मुंबईत जोरदार पाऊस पडतोय कालपासून. पाहायला गेलं तर आधी देखील जेव्हा सेनेकडे जेव्हा बीएमसी होती तेव्हा देखील पाणी तुंबत होतं. आता बीजेपीकडे देखील बीएमसी तेव्हा पण पाणी तुंबतंय. पाणी आता एकतर महानगरपालिकेच्या वतीनं अगोदर त्याची डागडुजी आहे, त्याची सफाई आहे, ती सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतो. आणि अनेक वेळेला सफाई झाल्यानंतरही पाऊस एवढा असतो की त्यामुळं पाणी भरतंही. त्यामुळं आता त्याला एक नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी आणली पाहिजे आणि पाणी न भरता ते पाणी कुठंतरी बाहेरच्या बाजूला घेऊन गेलं पाहिजे. मी तर मागच्या वेळेला ही सूचना केलेली होती की मुंबईला पडणारा जो पाऊस आहे या पावसाचं पाणी बाहेर गेलं पाहिजे आणि ते पाणी समुद्राला न जाता तर अशी एक अरेंजमेंट करण्याच्या संबंधामध्ये एखादी एक्सपर्ट समिती करावी आणि पुन्हा पाणी तुंबणार नाही त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा चालू आहे. साधारणतः कधी होईल आणि तुमच्या घटक पक्षांचा याच्यामध्ये विचार केला जाणार आहे का? मला वाटतं की मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा आहे आणि 2 वर्षानंतर विस्तार करण्याची पद्धती म्हणा किंवा जो माने नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून 2 वर्षानंतर त्याचा विस्तार होतो आणि त्याप्रमाणे आता विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आपल्या मित्र पक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. माननीय एकनाथ शिंदेंकडे आता ते 13 खासदार आहे, तो त्यांचे 2 मंत्री होऊ शकतात. NCPचा 1 मंत्री होऊ शकतो आणि रिपब्लिकन पक्षाचा मी तर त्या ठिकाणी मंत्री आहे. त्यामुळं सगळ्या घटक पक्षांना न्याय देण्याच्या संबंधामध्ये विचार होणार आहे आणि विस्तार जो आहे तो विस्तार नक्की होण्याची लवकरात लवकर शक्यता आहे. संसदेच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सलग एक नवीन विधेयक आहे की सलग 30 दिवस कोठडीत राहिले असं एखाद्या मंत्रीपद जाऊ शकता असं नवीन विधेयक प्रस्तावित आहे. संसदेच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सलग 3 दिवस जर एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री कोठडीत राहिला तुरुंगात सलग 30 दिवस तर त्याचं मंत्रीपद जाण्याची नवीन विधेयक येतं आहे. याबद्दल काय सांगा संसदेमध्ये? तर आता संसदेमध्ये आता नवीन विधेयक येतं आहे आणि ही गोष्ट खरी आहे की एखादा मंत्री असेल किंवा एखादा लोकप्रतिनिधी असेल तर तो लोकप्रतिनिधी जर जेलमध्ये गेला त्याचं मंत्रिपद जाईल अशा पद्धतीचं बिल मला माहीत नाही आहे. पण जर तसं बिल येणार असेल तर मला असं वाटतं की त्या बिलावर चर्चा होऊ शकेल आणि ते बिल पास करण्यासाठी नक्की आमचं सरकार प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्षांच्या वतीने अशा सूचना येऊ शकतात की एखाद्या माणसाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न अनेक वेळेला होतोही आणि त्याच्यामध्ये काय खोटे आरोप असतात. त्या खोट्या आरोपातून सुद्धा त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं. त्यामुळं जेलमध्ये टाकलं म्हणजे तर त्याला जे शिक्षा झालेली असं नाही आहे. त्यामुळं त्या बिलाबद्दल मला अजून माहिती नाही आहे. पण बिल ते येत असताना जर शिक्षा झाली असेल कारण सुरुवातीला पोलीस त्यांना पकडतात, इन्क्वायरी होते, केस चालत असते. पण हे जर बिल आलं तर जो वचक जो आहे तो चांगल्या पद्धतीनं बसणार आहे आणि नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असावं अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे जेलमध्ये गेलेल्या मंत्र्याला त्या मंत्रिपदावर राहता येणार नाही असं बिल येतं. ते बिल अत्यंत चांगलं बिल राहणार आहे आणि अशा पद्धतीचं बिल आलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. आठवले जी, एक सवाल है कि अपोजिशन कह रहा है कि महाराष्ट्र में जो छोटी पार्टियां हैं उसको बीजेपी खत्म करना चाहती है, जैसे मध्य प्रदेश में किया, गुजरात में किया और अब महाराष्ट्र में या दूसरे राज्यों में छोटी पार्टियों का अस्तित्व समाप्त नहीं. महाराष्ट्र में कोई छोटी पार्टियों को बीजेपी खत्म नहीं कर रही है, वो पार्टियां खुद खत्म हो रही है. वो पार्टियां अपने MLA को MP को संभाल नहीं पा रही है और बहुत सारे MP MLA सोच रहे हैं कि भाई नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकास का एजेंडा बहुत तेज़ी से आगे बढ़ रहा है. देश का विकास करना है, अपने क्षेत्र का विकास करना है, तो अपोजिशन में रहने से फ़ायदा नहीं है. इसी तरह की भावना बढ़ती जा रही है और बहुत सारे MP MLA मतलब बीजेपी में या मतलब बीजेपी के अलायंस पार्टी में आ रहे हैं. और जिस तरह मतलब ममता बनर्जी के 20 जो MP है ये एक पार्टी में चले गए हैं. अभी मैं 24 जुलाई को मैं भी मतलब कलकत्ता जा रहा हूँ
और जो 8 MP जो हमारे ममता बनर्जी की पार्टी के TMC के है, उसमें जो कुछ MP हमारे संपर्क में भी है, तो अगर 8 में से 5-6 MP अगर हमारे पास आते हैं तो उनको मैं RPM लेने के प्रयत्न में मैं हूँ। राज ठाकरेंनी टीका केलेली आहे, मोडामोडीचं हे सगळं राजकारण आहे आणि हे भाजपच्याही वाट्याला येईल अशा पद्धतीची टीका राज ठाकरेंनी केली। महाराष्ट्र में भी बहुत सारे MP ऐसे हैं जो अब बीजेपी या अलायंस पक्षों में आना चाहते हैं, उनको भी आप कहेंगे कि महाराष्ट्र से भी कुछ MP आपके यहाँ अमित शाह दिलवाएं? अभी महाराष्ट्र के MP मेरे पार्टी में शायद नहीं आ सकते, मालूम नहीं है, अगर आते तो बहुत अच्छा है। अभी कुछ MP शिवसेना में गए हैं और बाकी के जो बच्चे हैं, तो बचे हुए जो भी उद्धव ठाकरे जी के 3 MP तो उधर जाने वाले नहीं है। मतलब वो मतलब वहाँ अनिल देसाई जी है, अरविंद सावंत जी है और नासिक के MP है, तो वो तो अभी इधर आएंगे नहीं। लेकिन कोई मेरे पार्टी में यहाँ कोई MP आएंगे नहीं, लेकिन अगली बार मेरे पार्टी के टिकट पर कुछ MP चुनकर लाने का मेरा प्रयत्न रहेगा। और इसीलिए आज मैं माननीय मुख्यमंत्री साहब को मिलने के लिए आया हूँ कि भाई रिपब्लिकन पार्टी को MLC देने का वादा किया था, तो अभी 5 MLC आगे अपॉइंट होने वाले हैं, उसमें एक MLC हमको मिलना चाहिए। जल्दी महामंडल के जो अपॉइंटमेंट है वो करना चाहिए, उसमें 1-2 महामंडल का चेयरमैन हमको मिलना चाहिए। इसी तरह मतलब रिपब्लिकन पार्टी एक महायुति का हिस्सा है। जब RPI शिवसेना BJP के साथ आई थी तब युति की महायुति हो चुकी थी, तो इसीलिए रिपब्लिकन पार्टी छोटी पार्टी है। लेकिन आज देश भर में रिपब्लिकन पार्टी बढ़ रही है और 28 राज्यों में और 8 केंद्र शासित प्रदेशों में RPI में काम करती है। इसीलिए आज मैं मुख्यमंत्री साहब को मिलने के लिए आया हूं कि भाई ये इस बातों पर थोड़ी चर्चा होनी चाहिए, RPI को भी सत्ता का सहभाग मिलना चाहिए। और मतलब मेरा इतना ही कहना है कि भाई जो रिपब्लिकन पार्टी का जो हिस्सा हमको मिलना चाहिए। लोग तो बोल रहे हैं कि तुम्हारा क्या है किस्सा और कब मिलेगा तुमको तुम्हारा हिस्सा, तो मतलब ये हिस्सा हमको जरूर मिलेगा। और देवेंद्र फडणवीस जी के साथ मेरे संबंध बहुत अच्छे हैं, वो बहुत एक्टिव मुख्यमंत्री है और जरूर उसमें हमको न्याय देगा, ऐसा हमको विश्वास है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।